3 पाप करूनही दुर्योधन स्वर्गात कसा काय पोहोचला? तुम्ही कधी विचार केलाय? दुर्योधनाने पांडवांचे सर्व काही हिसकावून घेतले. जुगाराच्या सट्ट्यात संपूर्ण इंद्रप्रस्थ हडपला. भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले, घर जाळले. 13 वर्ष वनवासातही पांडवांना शांतता लाभू दिली नाही. अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरले आणि कपटाने मारले. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण या सर्वांचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला आणि या सर्वांच्या मृत्यूचा कारण बनला. कुरुक्षेत्रात 18 दिवस रक्तरंजित होळी खेळणारा दुर्योधन इतकी पापे करूनही स्वर्गात कसा पोचला? अनेक वर्ष महाभारत ऐकणाऱ्या लोकांच्या मनाला हा प्रश्न सारखा टोचत असेल. तथापि याचे उत्तर महाभारतातील शेवटचा आणि सर्वात कमी वाचलेला पर्व स्वर्गारोहण मध्ये आहे. आणि आज मी तुम्हाला दुर्योधनाला स्वर्ग का मिळाला याची कथा सांगणार आहे. जेव्हा कुरुक्षेत्राचे महायुद्ध संपले तेव्हा पांडवांचा विजय झाला. युधिष्ठिराने हस्तिनापूरवर 36 वर्ष राज्य केले. मग एके दिवशी श्रीकृष्ण आपले अवतार कार्य पूर्ण करून द्वारकेला परतले. युधिष्ठिरला वाटले की आता माझी वेळ पण संपत आली आहे. त्याने अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याला राज्य सोपवले आणि आपल्या भावांना म्हटले की चला भावांनो, आपण स्वशरीर स्वर्गाकडे जाऊया. 5 पांडव, द्रौपदी आणि एक पुत्रा जो बराच वेळ त्यांच्या मागे लागला होता, हे सर्व हिमालयाच्या दिशेने निघाले. वाट अवघड होती. थंडी, भूक, थकवा अशा अनेक कारणांमुळे एक एक करून सर्वजण खाली पडू लागले. सर्वात प्रथम द्रौपदी पडली. भीमाने विचारले ती का पडली? युधिष्ठिर म्हणाले की अर्जुनाबद्दल तिच्या मनात थोडासा भेदभाव होता. मग सहदेव पडला. त्याला त्याच्या दिसण्याचा आणि शिक्षणाचा अभिमान होता. नकुल पडला. त्याला त्याच्या सौंदर्याचा अभिमान होता. अर्जुन पडला कारण महान धनुधानी होण्याचा त्याच्या मनात विचार होता. भीम पडला. त्याला आपल्या सामर्थ्याचा गर्व होता आणि अन्नाचा लोभ होता. आणि शेवटी युधिष्ठिर आणि कुत्रा वाचले. इंद्राचा रथ स्वर्गाच्या दारी आला. इंद्र म्हणाला, ए धर्मराज, स्वर्ग खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत आहे. पण कुत्रा आत गेला नाही. युधिष्ठिरने नकार दिला आणि म्हणाला, जो माझ्यासोबत इतक्या लांब आला त्याला सोडून मी एकटा आनंद घेऊ शकत नाही. एवढे बोलून कुत्रा नाहीसा झाला आणि त्याच्या जागी धर्म स्वतः प्रकट झाले. ते म्हणाले, अभिनंदन बेटा, तू शेवटची परीक्षाही उत्तीर्ण झाला आहेस. युधिष्ठिरने स्वर्गात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने जे दृश्य पाहिले त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दुर्योधन स्वर्गात बसला होता. त्याच्या चारही बाजूला देव, गंधर्व, अप्सरा त्याची सेवा करत होत्या. तो स्वर्गात होता. युधिष्ठिराने इंद्राला सांगितले की हा तोच दुर्योधन आहे ज्याने माझ्या पत्नीचा अपमान केला होता, आमचे कुटुंब उद्ध्वस्त केले, कुलाची कत्तल केली. हा इथे कसा असू शकतो? तेही जेव्हा द्रौपदीपासून अर्जुन, नकुल, सहदेव, भीम हे सर्वजण स्वर्गापर्यंत पोहोचू शकले नाहीत. इंद्र हसला आणि म्हणाला, युधिष्ठिर स्वर्गात वेळ ठेवत नाहीत. येथे जुने वेळ विसरले जातात आणि क्षत्रिय धर्माचे पालन केल्यामुळे दुर्योधन इथपर्यंत पोहोचला आहे. युद्धात त्याने कधीच पाठ दाखवली नाही. शेवटपर्यंत उभा राहिला, हुतात्मा झाला. शूरांना स्वर्ग मिळतो हा नियम आहे. युधिष्ठिरला ते मान्य नव्हते. म्हणाले, मला माझे भाऊ हवेत. तेव्हा इंद्राने देवदूताला इशारा केला. तेव्हा देवदूताने युधिष्ठिराला एक भयंकर ठिकाणी नेले, जेथे अंधार होता, चिखल होते, दुर्गंधी होती आणि किडे होते. आजूबाजूला आरडाओरडा होता. तेथे त्याचे 4ही भाऊ व द्रौपदी दुःख भोगत होते. युधिष्ठिर रडला आणि म्हणाला, मी इथेच राहीन यांच्यासोबत. अचानक आकाशातून आवाज आला, ही तुझी अंतिम परीक्षा होती युधिष्ठिर. तू तुझ्या आयुष्यात एकदाच खोटं बोललास. अश्वत्थामा मारला गेला. त्या छोट्याशा पापाचा भोग भोगण्यासाठी तुला काही काळ नरकात घेऊन गेलो. आता उठ आणि खऱ्या स्वर्गात चल. आता भीम देखील हाच प्रश्न विचारतो की दुर्योधनाने आयुष्यभर पाप केले, द्रौपदीचा अपमान, छळ, कपट, कुटुंबाचा नाश, तरीही स्वर्ग? देवाच्या न्यायात काहीतरी चूक आहे. तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की भीम, दुर्योधनाची पापे अगणित आहेत, पण त्याच्याकडे एक गुण होता जो फार कमी लोकांकडे असतो, आणि तो म्हणजे दृढ निश्चय. त्याने ठरवलेल्या ध्येयापासून तो कधीच डगमगला नाही. त्याला राज्य हवे होते, ते त्याने कोणत्याही किमतीवर मिळवले. फसवणूक केली, खोटे बोलला, अपमान केला, युद्ध सुरू केले, परंतु ध्येयापासून विचलित झाला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा त्याने पाठ दाखवली नाही. त्याची सुद्धा फसवणूक झाली होती. जेव्हा त्याची आई त्याला आशीर्वाद देणार होती, तरी तो लढला आणि मेला. भीष्म, द्रोण, कर्ण सगळे पडले, तेव्हा तो खंबीरपणे उभा राहिला. भीमासमोर गदा घेऊन तो तेव्हा गेला जेव्हा त्याच्या आशीर्वादात छळ झाला होता. क्षत्रिय धर्मानुसार त्याने वीरगती मिळवली. स्वर्ग फक्त पुण्य आत्म्यांनाच मिळत नाही, तर योद्ध्यांना देखील मिळतो. ज्याने धार्मिक युद्धात बलिदान दिले आहे
त्याचंही स्वर्गात स्थान निश्चित आहे, मग भलेही त्यांनी आयुष्यात कितीही पाप केले असतील. दुर्योधनाने क्षत्रिय धर्म पाळला म्हणून त्याला स्वर्ग मिळाला. धर्माच्या विजयासाठी आम्ही लढलो म्हणून आम्हाला स्वर्ग मिळाला. पण माझा मार्ग थोडा लांब होता कारण माझी पापे कमी होती. एक खोटं, त्याची पापे पुष्कळ होती पण त्याचा क्षत्रिय धर्म पूर्ण होता. हे ऐकून सगळे गप्प झाले. कौरव आणि पांडव हे दोघेही कोणतेही वेळ न ठेवता स्वर्गात एकत्र आहेत. महाभारताच्या कथेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की चांगुलपणा इतका सफेद नाही आणि काला इतका वाईट नाही. स्वर्ग आणि नरकाचा लेखाजोखा आपल्या अल्पबुद्धीने भरा. कधी कधी आपण ज्याला खलनायक म्हणतो तो कोणत्या तरी एका गुन्ह्यामुळे स्वर्गात पोहोचतो, तर आपण कोणत्या तरी एका छोट्याशा चुकीमुळे नरकाची झळक पाहून परत येतो. दुर्योधन स्वर्गात यामुळे पोहोचला कारण तो शेवटपर्यंत त्याच्या संकल्पावर ठाम राहिला आणि शूरवीरासारखा मरण पावला. बाकी सर्व खातीवरील देवाकडे आहेत. महाभारताची कथा ही काही सामान्य कथा नाही, हा जीवनाचा आरसा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता. फ्रेंड्स, मी आशा करते की आजची ही कथा तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर आजची कथा तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.